भूमीतून धान्य येतं, धान्यातून धन मिळतं. ही संपत्तीच आहे. आता धन आणि काय आपण धनत्रयोदशी साजरी करतो, लक्ष्मीपूजनही साजरं करतो. मग धन आणि लक्ष्मीतला फरक काय? विचार केल्यावर कळलं. धन हे असं आहे, धान्यातून निर्माण होतं ते धन, आणि जे वापरून आपण देवाणघेवाण करतो असं लक्ष्मीचं रूप म्हणजे धन. 4 रुपये दिले आणि 4 गोष्टी विकत घेतल्या. दिलं घेतलं, दिलं घेतलं, हे धनामुळे होतं. पण जी संपत्ती लक्ष्मी म्हणून जी आहे तिची देवाणघेवाण होत नाही. माझ्या पत्नीसाठी मी दागिने बनवले, सोन्याचे दागिने बनवले की ती लक्ष्मी झाली. दागिने विकणार नाही मी ते. माझ्या आईचे दागिने, माझ्या वडिलांचे दागिने कधी विकणार नाही. ती लक्ष्मी आहे. म्हणून लक्ष्मीपूजन त्याचं करायचं. धनत्रयोदशीवर रुपये आणि पैशाचं करा व्यवहार आणि करा पूजा. हा दोन्ही